निवडणुकांच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थानं रंग चढू लागला आहे. कारण वातावरण तापणं आणि सोबत वक्त्यांची नरडी तापणं हेही गरजेचं असतं. आताशा नरडी तापायल्यात आणि ऐन हिवाळ्यातलं तापमान बी. या तापलेल्या तव्यावर अनेक वक्ते गरमागरम विधानं करून आपली पोळी भाजून जात आहेत. आणि मग सुरू होतो त्यावर एक चर्चेचा कार्यक्रम, एक न संपणारं आख्यान. मित्रो, परवा मनसे प्रमुखांनी एक वक्तव्य केलं की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे ना उद्धव ठाकरेंच्या मालकीचं आहे आणि शिंदेंच्या ताब्यात असलेलं नाते त्यांच्या मालकीचं आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे फक्त आणि फक्त माननीय बाळासाहेबांचं आहे. यावर लागलीच टाळ्यांचा कडकडाट झाला सभेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, राज ठाकरेंच्या वक्तव्यांमध्ये अलीकडे अनेक विसंगतीसुद्धा यायला लागल्या आहेत. त्या विसंगतीवर आपण बोललं पाहिजे. मान्य आहे की राज ठाकरे हे एक मनस्वी कलाकार म्हणून मला आवडतात. त्यांचं कलाकार म्हणून आयुष्याकडे पाहणं असो, कुणाल विजयकरसोबत मनसोक्त खाणं असो, त्याचप्रमाणे याच कलासक्त दृष्टीनं त्यांचं महाराष्ट्राकडे बघणं असो, महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आणणं असो, या बाबतीत आपण राजसाहेबांचे फॅनच आहोत, नो डाऊट. पण मनसेला चिकटलेलं धरसोडीचं लेबल, राज ठाकरेंचे बऱ्याचदा अनाकलनीय वाटणारे निर्णय, मोदींना पाठिंबा, मग विरोध, मग फक्त तेच पंतप्रधान व्हावेत, बाकी भाजपला विरोध, नंतर शरद पवारांसोबत काँग्रेसी आघाडीच्या जवळ जाणं आणि पुन्हा पुढच्या निवडणुकांना बिनशर्त पाठिंबा देणं भाजपला. तर यानंतरचं लेटेस्ट म्हणजे 2024च्या विधानसभेला पुन्हा सगळ्यांना फाट्यावर मारत एकला चलोरेची भूमिका घेणं. हे जसं चक्रावून टाकणारं आहे ना, तसंच आणखी एक गोंधळी नमन म्हणजे प्रचाराला सुरुवात करताना जी सभा घेतली त्यांनी, त्या सभेत राज ठाकरेंनी जी काही विधानं केलीत त्या विधानांचा अर्थ माझ्यासारख्याला देखील गोंधळात टाकणारा होता. काय अर्थ लावायचा? त्यामुळे मला वाटतं हा सगळा सावळा गोंधळ दूर करण्यासाठी आपण बोलायला हवं आहे. मी आज जे काही मुद्दे मांडीन ते कदाचित अनेकांना रुचणार नाहीत, पण राज ठाकरेंचा हा नवा अवतार काही वेगळेच संकेत देणारा वाटतोय. त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल हाकार DG9. मित्रो, नमस्कार. राज ठाकरेंची शिवसेनेत होत असलेली घुसमट आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय, त्यानंतर मनसेची स्थापना करताना शिवसेनेतले 37 की 30-35 काय आमदार जे होते राजसाहेबांना भेटले आणि त्यांनी मनसेत येण्याची तयारी दाखवली, हे आपण ऐकलेलं आहे. राज ठाकरेंनी आजवर त्या 30-35 आमदारांची नावं कधीच सांगितलेली नाहीत. कधी बोलता बोलता त्यातल्या एखाद्याचा किस्सा देखील सांगितलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या 31-32-37 जे काय आमदार आहेत त्यांच्यापैकी कोणी एक आमदार कधीही स्वतःहून पुढे आलेला नाही की होय, मी शिवसेना सोडून मनसेत चाललो होतो पण मला राजसाहेबांनी थांबवलं. हा सगळा भूतकाळ झाला. पण राज ठाकरेंचा पक्ष आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवतोय, त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. अशावेळी महाराष्ट्रातल्या सर्वात प्रभावी व्यक्ताकडून भाषणात काही गल्लत होताना दिसली तर त्यावर बोट ठेवलं जाणार आहे. लोक उघडपणे बोलत नाहीत, पण कुजबूज सुरू झाली. राज ठाकरे म्हणाले की मी काही मोजक्यात सभा घेणार आहे, त्याही जिथे माझा उमेदवार 100% जिंकून येणार आहे तिथेच माझ्या सभा होतील. खरं तर कुठल्याही राजकीय पक्षाचा जो प्रमुख असतो किंवा स्टार प्रचारक असतो त्याच्या सभा या कमजोर उमेदवाराच्या मतदारसंघातच लावल्या जातात, ना की जो हमखास जिंकून येईल अशा उमेदवाराच्या मतदारसंघात. मग साहेब ज्या ज्या मतदारसंघात सभा घेत आहेत त्या खात्रीशीरपणे जिंकून येणाऱ्याच जागा आहेत असं समजायचं का? आता हा झाला एक मुद्दा. मनसे सत्तेत असणार आहे हे साहेबांचं अजून एक विधान जे गाजतंय. या विधानाला सत्यात आणायचं तर मनसेला एकट्याला 145 जागा जिंकाव्या लागतील आणि 145 जागा जिंकायच्या तर 288 तरी जागा लढवाव्या लागतील. प्रत्यक्षात मनसे तेवढ्या जागा लढवत नाही आहे आणि 145 जागा निवडून आणण्याची शक्यताही नाही. मग ती शक्यता जी आहे सत्तेत येण्याची ती धूसर झाली. आता सत्तेत असलेल्या महायुतीसोबत मनसे अधिकृतपणे नसली तरी छुपा पाठिंबा तर आहेच असंही लोक म्हणतात. पण मनसेचा हा पाठिंबा फक्त महायुतीमधल्या भाजपला आहे. कारण एकनाथ शिंदेंनी शिवसेना हे नाव पळवलं आहे, चिन्ह पळवलं आहे, जे ओरिजिनली बाळासाहेबांचं होतं. मध्ये उद्धव ठाकरे या नावावर, शिवसेना या नावावर आणि चिन्हावर लढत होते. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख होते, पण तेही नकलीच होते, कारण फक्त बाळासाहेबच असली होते. खरं की नाही? दुसरीकडे अजितदादा पवार, त्यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि नाव पळवलेलं आहे, मग तेही नकली. शिंदे आणि अजितदादा हे दोघेही राज ठाकरेंना पटत नाहीत. मनसेने आपले उमेदवार उभे करताना ते जाणीवपूर्वक शिंदेंच्या उमेदवारांसमोर आणि अजित पवारांच्या उमेदवारांसमोर उभे केलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाशी थेट सामना होणार नाही बऱ्याच ठिकाणी अशी काळजी घेतलेली आहे.
असं चित्र दिसतंय. मुंबईत जिथं मनसेला बऱ्यापैकी जनाधार आहे किंवा वोट शेअर आहे त्यांचा, त्यातल्या बहुतांश ठिकाणी मागच्या लोकसभेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. किंबहुना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार म्हणूया आपण. तर आता त्यातल्याच काही मतदारसंघात, जसं की राहुल नार्वेकरांचा मतदारसंघ असो, अमित साटम, तमिळ सेल्वन, अशा जवळपास 14 मतदारसंघात मनसेनं आपले उमेदवार उतरवलेले नाही आहेत. तिथं मनसेची मतं ही भाजपच्या कमळाला पडावीत असा प्रचार केला जातोय. 12 मतदारसंघात शिंदेंच्या सेनेसमोर तर 10 मतदारसंघात भाजपसमोर मनसेचे उमेदवार आहेत. एकंदरच काय तर राज ठाकरे प्रचारसभांमधून राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्याबद्दल बोलत असतात. शिंदे आणि अजितदादा यांनी आपापले पक्ष फोडलेत, त्या पक्षाचे चिन्ह पळवलेत, त्यामुळे हे त्या चिखलात बरबडलेले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी असं राजसाहेबांचं मत आहे. उद्धव ठाकरे तर निर्बुद्धच होते, कारण त्यांच्या बुडाखालून त्यांचे 40 आमदार पळवले गेले, तेही त्यांना उमगलं नाही. अशात आता एकच पर्याय उरतोय, तो राज ठाकरे. त्यांना मतं द्या, मनसेला निवडून द्या असा प्रचार करणं वगैरे आपण एक वेळ समजू शकतो. पण अनेक सामान्य मतदार एक नवा प्रश्न विचारू लागलेत की राजसाहेबांकडून जेव्हा सगळ्याच राजकीय पक्षांवर टीका होते, तेव्हा त्यातून महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष का सुटतोय? पुलवामा असो की नोटबंदी, अगदी अलीकडच्या ऑपरेशन लोटसबद्दल भरभरून बोलणारे राज ठाकरे अचानक शांत झालेत. पण एक लक्षात घ्या, राजसाहेब भारतीय जनता पक्षावर टीका करत नाहीत, तसे ते भाजपबद्दल चांगलंही बोलत नाहीत, म्हणजे स्तुतीसुमनही उधळत नाहीत. फक्त लोकसभेला राम मंदिर बनवलं, 370 कलम हटवलं, याबद्दल त्यांनी मोदीजींचे आभार मानले, त्यांचं कौतुक केलं. आता काहीच नाही आहे. लोक पुन्हा संभ्रमावस्थेत आहेत. राज ठाकरेंचा अजेंडा काय? ते एका बाजूला म्हणतायत सत्तेत येणार, पण कसे? स्वतः 145 जागा निवडून आणणं अशक्य आहे. मग भाजपसोबत निवडणूक पश्चात युती केली आणि ती युती करून मनसे सत्तेत जाणार आहे का? अशा स्थितीत भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या, चिखलात बरबटलेल्या शिंदे आणि अजितदादांचं काय होणार? राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे आणि अजितदादांसोबत सत्तेत सहभागी होणार का? कारण उद्या काही उलटफेर झाले तर महायुतीतला अजितदादांचा गट एखाद्या वेळेस गळपटेल, पण शिंदेंना भाजपचे दिल्लीश्वर असं वाऱ्यावर सोडणार नाहीत. तसं झालंच तर भाजपची विश्वासार्हता पणाला लागू शकते. या सगळ्या समीकरणांचा जो साकल्यानं विचार करत आहे, तो सामान्य मराठी माणूस सध्या राज ठाकरेंच्या भूमिकेनं गोंधळलेला आहे. देताय तर उघडपणे कोणाला पाठिंबा दिलाय तो सांगा स्पष्टपणे, असंही लोक बोलत आहेत. हा सगळा डेटा आमच्या DG9 मीडिया वर्ल्डच्या सर्वे टीमकडून माझ्यापर्यंत आलेला आहे. माझी जी टीम महाराष्ट्रभर फिरते, त्यांनी या नव्या समीकरणांचाही अभ्यास केला आहे आणि त्यांच्या पुढे हा प्रश्न आता मतदार विचारू लागलेत. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही जी काही महाविकास आघाडी होती, त्यांचं दुखणं असो की नव्या महायुतीतल्या 3 पक्षांचं दुखणं असो, हे सगळं आता बाजूला पडत चाललं आहे. कारण राज ठाकरेंचा जो प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला आहे, तो पाहता आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना दखलपात्र असा एक राजकीय पक्ष म्हणून या निवडणुकीच्या रणधुमाळीत उदयास येतोय. आणि अशावेळी महाराष्ट्रातली जनता हा प्रश्न विचारते. राज्यातलं वातावरण जे महायुतीला आणि काही ठिकाणी बदल म्हणून मनसेलाही पूरक होत चाललेलं आहे, आणि तसं असताना जे लोक मतदार म्हणून उद्या 20 तारखेला मतदान करायला रांगा लावणार आहेत, त्यांच्या मनात असला संभ्रम निर्माण करणं धोक्याचं आहे. दादर, माहीमसारख्या सेनेच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकणार हे नक्की आहे, पण कोणाचा? अशी जी अवस्था झाली आहे तीच अवस्था महाराष्ट्रभर होऊ नये, किमान मुंबई MMR रिजनमध्ये त्या क्षेत्रात तरी होऊ नये असं अनेकांना वाटतंय. हे राजकारणी जर आमचं ऐकत असतील तर त्यांनी हा जनसामान्यांचा आवाज जरूर ऐकावा. मतदारांना गृहीत धरून स्वतःचे अजेंडे रेटायला जाल तर तोंडघशी पडाल, एवढंच या एकूण सर्वेनंतर स्पष्ट होताना दिसतंय मला. असो, मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.